ब्रेक नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। यवतमाळमध्ये मला कुणाचंही आव्हान नाही। यवतमाळमधून उमेदवारी जाहीर होताच संजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या भागात महायुतीबद्दल जनतेच्या मनात निराशा आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल जनतेमध्ये मोठी सहानुभूती आहे असं सुद्धा ते म्हणाले। सोबत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी संजय देशमुख आहेत। संभाव्य उमेदवार म्हणून तुमचं नाव चर्चेत होतं, तुम्ही कामाला सुद्धा लागले होते। अधिकृत घोषणा आज झालेली आहे। किती आव्हान या पूर्ण निवडणुकीमध्ये आहे, काय सांगाल? नाही, या निवडणुकीमध्ये आव्हान असण्यापेक्षा या भागातील सर्वसामान्य जनता या गेल्या 25 वर्षापासूनच्या खासदार असो किंवा जे काही युती आहे, महायुती आहे, त्या संदर्भात प्रचंड निराशा शेतकऱ्याची झालेली आहे, तरुण बेरोजगाराची झालेली आहे, सर्वसामान्य जनतेची झालेली असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आव्हान मला तरी दिसत नाही। गेल्या 4 महिन्यापासून या भागामध्ये मी फिरत आहे। चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी मला लाभत आहे। त्याच्यामुळे मला काही असं वाटत नाही की फार मोठं आव्हान आहे। आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे। खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे। आणि निश्चितपणे ही सर्व महाविकास आघाडीची आम्ही सर्व मंडळी एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत। संजय राठोड जर तुमच्या विरोधात उभे असले किंवा भावना गोड उभे असले तर कशी निवडणुकीला तुम्ही सामोरं जाल? नाही, निवडणुकीला सामोरं जायचं आजपर्यंत ठाकरे घराण्याचं या दोघांच्या मागे नाव होतं। आणि शिवसेना या 4 शब्दाच्या किमया या 25 वर्षामध्ये या यवतमाळ वाशिमच्या लोकांनी, सर्वसामान्य शिवसैनिकांनी दाखवून दिलेली आहे। आज ते नाव त्यांच्या मागून निघून गेलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांच्यासोबत लढाईच नाही आहे अशा प्रकारचा सर्वसाधारण मला गावागावात गेल्यानंतर अनुभव येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।